बोईसर चिल्लार महामार्गावरील वाघोबा खिंड जवळचा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। RMC प्लांट मधून वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून सांडणारी सिमेंट आणि खडी रस्त्यांवर साचून राहिल्यामुळे या रस्त्याची अवस्था भयंकर झाली असून वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाला रोज धोका निर्माण झाला आहे। नागरिकांच्या या हाल अपेष्टांना न्याय मिळावा यासाठी स्थानिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी थेट रस्त्यावर लोटांगण घालून आंदोलन छेडल्याने एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे आता बोईसर चिल्ला रस्त्यावरती उभा आहे। तारापूर MIDCच्या बोईसर चिल्ला रस्त्यावरती वारंवार MIDCच्या अधिकाऱ्यांना, RTOंना, परिवहन मंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा या रस्त्यावरती ही जी खडी पडलेली असते, माझ्या मागे जी खडी बघताय त्या ठिकाणी काही चेंजेस झालेले नाही मिळत। कलेक्टरांना पत्र दिलंय, तहसीलदारांना दिलंय, महसूल विभागाला दिलंय, परिवहन मंत्र्यांना दिलंय, तरी सुद्धा झालेलं नाही मिळत। जसं की मी मागे पण माझ्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी एक दिवस असा येईल की या ठिकाणी पडलेल्या खडीमध्ये लोटांगण आंदोलन करेल। आज अखेर MIDCच्या अधिकाऱ्यांनी तो दिवस उजाडून आणलेलाच आहे। या ठिकाणी मी खाली पडलेल्या खडीमध्ये बसून आता लोटांगण आंदोलन घालत आहे। मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं, या ठिकाणी मी लोटांगण आंदोलन करून तारापूर MIDCच्या अधिकाऱ्यांचा व विरार RTOचा, या शासनाचा मी या ठिकाणी लोटांगण आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करतो। दुर्दैव या गोष्टीचं वाटते की वारंवार पत्रव्यवहार करून जिल्हाधिकारी पालघर, तहसीलदार पालघर, MIDC तारापूर, मंडळ अधिकारी लालोंडे, मंडळ अधिकारी बोईसर व परिवहन मंत्री यांना सर्वांना पत्रव्यवहार करून सुद्धा जर या बोईसर चिल्ला रस्त्यावरती गुंदल्या भागात पडलेली ही खडी आणि या ठिकाणी खडी आणि क्रेशरचा माल ओव्हरलोड वाहन चालकांकडून भरून या ठिकाणी रस्त्याची झालेली दैनंदिन अवस्था बघून मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो, पण तरी सुद्धा न्याय हा मिळत नव्हता बोईसरकरांना। त्या ठिकाणी मधून हेवी व्हेकल जातात। या ठिकाणी जिकडे मी आंदोलन केलेलं आहे इकडे असेल, मध्ये जी खडी पडलेली आहे या ठिकाणी पूर्णपणे बाईक चालक हे अपघात होत होता, बाईक चालकांचा स्लिप होऊन वगैरे, तरी सुद्धा हे MIDCच्या गेंड्याच्या कातडीचं असलेलं झोपलेलं प्रशासन त्यांचा रस्ता असून सुद्धा या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करत नाहीये, ही पडलेली खडी उचलत नाहीये। या ठिकाणी मी खूप वेळा त्यांना सांगितलं की या ठिकाणी पडलेली खडी उचला, या ठिकाणी मी झोपलो, या ठिकाणी नारळ फोडले, तरी या MIDCच्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आलेली नव्हती। विशेष म्हणजे परिवहन मंत्री साहेबांचं काम खूप चांगलं आहे। आम्ही त्यांच्या जनता दरबारामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की त्यांना पत्र दिल्याच्या नंतर तरी हे RTO व ज्यांचा रस्ता आहे तारापूर MIDCचा, ते या रस्त्यावरती पडलेली खडी ही उचलायला सुरुवात करतील। विशेष म्हणजे कॅमेरामॅन इकडे दाखवा, या ठिकाणी ही जी खडी पडलेली आहे म्हणजे वर्षभर या ठिकाणी पूर्णपणे धुळीचं साम्राज्य पसरलेलं असते, म्हणून या तारापूर MIDCच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे स्प्रिंकलर्स लावलेलं आहे जेणेकरून इकडे पाणी उडेल आणि धूळ उडणार नाही। म्हणजे कुठेतरी हे वाटते की तारापूर MIDCचे अधिकारी आणि हे जे खडी क्रेशर माफिया आहेत यांचं आणि त्यांचं नक्की साठलोटं बांधलेलं आहे का RTO व तारापूर MIDCचं, ज्यांचा मालकी रस्ता आहे त्या साईडला जर तुम्ही रस्ता बघितला तर खूप सुंदर रस्ता आहे, पण या ठिकाणी मागची जी परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून, आज केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून मी सांगतोय, आज पूर्णपणे कपडे घालून मी आंदोलन केलेलं आहे। जर ही खडी पुढच्या 4 दिवसात नाही उचलली तर मी शॉर्ट्स वरती या ठिकाणी लोटांगण आंदोलन घालेल व माझ्या जीवात जरी काय झालं तरी मी स्वतः जबाबदार असेल का? तर जर आम्ही पूर्णपणे जनतेने जर टॅक्स भरलेला आहे, तरी जर आम्हाला बाईक स्वारांना जर असा रस्ता जर भेटत असेल रोजच्या प्रवासामध्ये आणि जर नागरिकांचा जर मृत्यू होत असेल तर मी माझा जीव अर्पण करायला तयार आहे। धन्यवाद।